श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमस्कार मंडळी. श्रीमद भगवद्गीता चिंतनमाला या उपक्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. या उपक्रमामध्ये आपण भगवद्गीतेच्या श्लोकांचं क्रमवार अर्थचिंतन करत असतो आणि आत्तापर्यंत आपला दुसऱ्या अध्यायामधले 30 श्लोक करून झालेले आहेत. त्याच्या पुढचे आज श्लोक घ्यायचे. भगवंतांनी बोलायला सुरुवात केली, गीतेच्या उपदेशाला सुरुवात झाली. 11व्या श्लोकापासून भगवंत बोलायला सुरुवात करतात आणि 30व्या श्लोकापर्यंत सगळ्यात महत्त्वाचं तत्त्व, सगळ्यात महत्त्वाची सूत्र भगवंत देऊ करतात. आता ही जी सूत्र आहेत ही सगळी कशाच्या अनुषंगाने येत आहेत तर आत्मा ह्याविषयी भगवंत सांगतात. आत्म्याची लक्षणं काय आहेत ते सांगतात. आत्मा म्हणजे काय, प्रकृतीमध्ये आत्म्याचं अस्तित्व काय आहे किंवा प्रकृतीमध्ये आत्मा सगळ्या भूतमात्रांमध्ये कसा आहे, असं वेगवेगळ्या पद्धतीने भगवंत सांगतात. आत्मा शाश्वत कसा आहे, अविनाशी कसा आहे असं सांगतात. आणि ही सगळी महत्त्वाची सूत्र सांगून झाली 11 ते 30 पर्यंत. आता अनेक तत्त्वचिंतकांचं असं म्हणणं आहे की भगवंतांनी बोलायला सुरुवात केल्या सगळी महत्त्वाची आधी सूत्र सांगितली आणि फार अवघड आहेत ही सूत्र. म्हणजे गीतेच्या सुरुवातीलाच इतकी महत्त्वाची सूत्र येतात की मग माणूस तिथेच अभ्यास करताना थोडासा अडखळतो. म्हणून अनेकांचं असं मत येतं की ही इतकी महत्त्वाची सूत्र गीतेच्या मध्यात यायला हवी होती कुठेतरी किंवा शेवटाकडे यायला हवी होती. म्हणजे हळूहळू माणसाची प्रगल्भता वाढत गेली असती अभ्यास करत करत आणि मग त्याला ती सूत्र पचायला कळायला जरा सोपं गेलं असतं. पण भगवंत काही सिलॅबस घेऊन बसले नव्हते ना अर्जुनाला शिकवायला की हां तुला नाही का युद्ध करायचं, ये आता 18 अध्याय तुला ऐकवतो, असं सिलॅबस पूर्ण करायला बसले होते का भगवंत? किंवा हां आता एवढा एक पोर्शन ह्याला हा शिकवायचा, मग हळूहळू स्टेप वाईज आपण शिकूयात, असं काही केलं होतं का भगवंतांनी? तर समोर जो मनुष्य ज्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीवर तोडगा, जो दी बेस्ट, जो सगळ्यात उत्तम तोडगा असतो तो सांगतो मनुष्य सगळ्यात आधी. आणि मग तो नाही समजला तर मग बाकीचे विकल्प अजून उभे करता येतात. जसं एखाद्या वैद्याला आपण विचारलं की बाबा माझी प्रकृती उत्तम राहावी, माझी तब्येत उत्तम राहावी म्हणून मी कुठली दिनचर्या कशी फॉलो केली पाहिजे मला सांगा. तर वैद्य काय सांगेल? ब्रह्ममुहूर्ताला उठावं, ध्यानधारणा करावी, मग थोडासा व्यायाम करावा, सूर्यनमस्कार घालावे, संध्याकाळीसुद्धा सूर्यास्ताच्या आधी जेवावं, संध्याकाळी दही खाऊ नये, पहाटेच्या वेळेला मुखमार्जन वगैरे आपण जेव्हा करतो तेव्हा पहाटे जेव्हा उठतो आपण, पहाटेची जी वेळ असते ती वेळ वातासाठी चांगली असते, वात उत्तम रीतीने काम करतो तेव्हा. म्हणून तेव्हा शौचादी कर्म तेव्हा करावीत म्हणजे पोट स्वच्छ राहतं आणि पोट स्वच्छ राहिलं की प्रकृती चांगली राहते. मग दिवसातनं शक्य असेल तुमची तब्येत चांगली असेल तर एकदाच जेवावं, कारण एकदा जेवतो तो योगी, दोनदा जेवतो तो भोगी आणि तीनदा जेवतो तो रोगी, असं आयुर्वेद सांगतं. मग एकदाच जेवावं शक्यतो. आणि जेवणामध्ये आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये, खाण्यामध्ये आणि रात्रीच्या झोपण्यामध्ये साधारण 2-3 तासाचं अंतर असावं. ही एक स्टँडर्ड दिनचर्या उत्तम एक निसर्गाच्या चक्राप्रमाणे जर स्वतःला मॅच करून घ्यायचं झालं, निसर्गाप्रमाणे जर स्वतःला ट्यून करून घ्यायचं झालं तर ही एक उत्तम दिनचर्या आहे.
असं वैद्य सांगतात. वैद्यांना आपण विचारलं की आपल्याला हे असं, आणि ह्याच्यात अजून बरेच काही मुद्दे ते सांगतात. पण मग एखादा मनुष्य म्हणतो की नाही, तुम्ही म्हणताय ते ठीक आहे, पण माझे क्लायंट्स US असतात, मग आमची रात्री मीटिंग असते, कारण इकडे रात्र तेव्हा तिकडे सकाळ, आणि मग आम्हाला झोपायला उशीर होतो, मग आम्ही ब्रह्ममुहूर्ताला उठू नाही शकत. मग वैद्य म्हणतात ठीक आहे, ब्रह्ममुहूर्ताला नाही का उठू शकत, मग निदान 6-7 वाजता तरी उठण्याचा प्रयत्न करा. अगदी तासभर नाही का व्यायाम करू शकत, मग निदान एक अर्धा तास वॉक तरी घेऊन या. सकाळी ध्यानधारणा नाही का करू शकत, निदान आंघोळ झाल्यानंतर देवापुढे एक 10 मिनटं जपाला तरी बसा. म्हणजे हे काय झालं, हे कस्टमाइज झालं. म्हणजे तुमची जी काही दिनचर्या किंवा तुमची जी काही दिवसभराची जी घटना आहे, तुमचे दिवसभराचे जे कार्यक्रम आहेत, त्यामध्ये उत्तम असलेली दिनचर्या कशी ॲडजस्ट करता येईल तसं वैद्य तुम्हाला सांगतो. पण पहिल्यांदा जर विचारलं तर आयडियल जी काही आहे, एक उत्तम दर्जाची जी काही दिनचर्या असेल ती वैद्य तुम्हाला सांगणार, आणि मग त्याच्यात थोडंफार आपल्या सवयीप्रमाणे, आपल्या कामाप्रमाणे आपण ते ॲडजस्ट करणार. असंच असतं ना. तसं भगवंताला समोर दिसतोय अर्जुन शोकग्रस्त आहे, मोहग्रस्त आहे, त्याच्यावरचा उत्तम इलाज काय आहे, त्याच्यावर उत्तम तत्त्व कुठलं काम करणार आहे, तर आत्मज्ञान तत्त्व काम करणार आहे. कारण वृत्तीच्या वर, मागे एकदा आपण बोललो होतो, वृत्तीच्या वर आत्मज्ञान आहे. आधी सुपरफिशियल लेवलला अगदी वरकरणी आपली कर्माच्या मागे विचार, विचाराच्या मागे वृत्ती, आणि वृत्तीच्या मागे आत्मज्ञान. मग वृत्तीवर जर काम करायचं असेल, आता मोहाची वृत्ती झालेली आहे, त्याची ट्रिगर झालेली आहे, मग वृत्तीवर जर काम करायचं असेल तर त्याला आत्मज्ञानाचाच पर्याय आहे. म्हणून भगवंतांनी आत्मज्ञानच अगदी सुरुवातीला सांगितलं. पण ते त्याला लागू पडत नाही आहे मात्र म्हटल्यानंतर भगवंत आता वेगळ्या पद्धतीने त्याला सांगायला सुरुवात करणार आहेत. खरं तर नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः, ह्या अर्ध्या ओळीमध्ये गीतेचं तत्त्वज्ञान सुरूही झालं आणि संपलं सुद्धा. समझदार को इशारा काफी होता है. कित्येक महात्मे, कित्येक उत्तम कोटीचे साधक असतील ज्यांना एवढी अर्धी ओळसुद्धा पुरेशी आहे. पण ती अर्धी ओळसुद्धा अजून सगळ्या अँगलनी समजावत भगवंत 20 श्लोक सांगतात. आणि जे उच्च पातळीचे साधक आहेत त्यांच्यासाठी इथे त्यांचं काम होऊन जातं. त्यांना पुढच्या गीतेचा अभ्यास करण्याची फारशी आवश्यकता पडत नाही, कारण इथं त्यांचं काम झालं आहे. कारण त्यांची साधना एका पातळीवर पोचलेली आहे, आणि एक शेवटचा त्यांना जो एक धक्का पाहिजे तो इथे भगवंत त्यांना देतात, आणि त्यांचं काम होतं. म्हणजे उच्च दर्जाच्या साधकांसाठी लवकरात लवकर काम व्हावं म्हणून प्रत्येक ग्रंथ, आपले जे काही बाकीचे ग्रंथ आहेत त्या ग्रंथांमध्ये तुम्ही बघा की सगळ्यात सुरुवातीला महत्त्वाचा उपदेश येऊन जातो, आणि मग तो कळला तुम्हाला तर चांगलीच गोष्ट आहे, उत्तमच आहे. नाही तर मग त्याचे अजून वेगवेगळे पैलू थोडेसे माइल्ड करत, कस्टमाइज्ड करत भगवंत आपल्याला सांगत असतात, किंवा कुठलाही ग्रंथकार, कुठलेही संत त्या पद्धतीने सांगत असतात. म्हणून अनेक तत्वचिंतक म्हणतात की नंतर यायला पाहिजे होते हे इतके अवघड श्लोक. पण विनोबा म्हणाले की संपूर्ण गीतेमध्ये जर कुठल्या श्लोकांची जागा अजिबात बदलणं शक्य नाही तर हे 11 ते 30 श्लोक आहेत. याची जागा बदलणं शक्यच नाही, कारण आपण बघितलं मागच्या वेळेस हा पाया आहे. मग पायाची जागा बदलून कशी चालेल? पाया आधीच खणला गेला पाहिजे, पाया नंतर खणून कसा चालेल, नाही का? म्हणून पाया खणून ठेवला आधी, आणि मग आता पुढे त्याला त्याच्या शोकामुळे, त्याच्या मोहामुळे हे इतकं तत्त्वज्ञान पटकन पचनी पडत नाही आहे. म्हणून आता भगवंत त्याच्या पद्धतीने अजून वेगळ्या बाजू सांगून वेगळ्या प्रकारे त्याची मनोभूमिका तयार करण्याचा भगवंत प्रयत्न करत आहेत. आणि म्हणून अर्जुनामध्ये आणि आपल्यामध्ये फरक नाही आहे. त्यालासुद्धा सगळं माहिती असतं, शाब्दिक ज्ञान कळतं, समजतं, शब्द कळतात, पण अनुभवाला जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत माणूस त्याच्यावर कन्फर्म ठाम होत नाही. तसंच अर्जुनाचं झालं आहे. त्याला शब्द कळालेत हे सगळे, पण अनुभव त्याचा नाही ना, त्याच्यामुळे आणि शोकामुळे ते पटकन ग्रहण करण्याची सुद्धा त्याची ताकद आता कमी झालेली आहे. अन्यथा आद्य शंकराचार्यांच्या बाबतीत असं सांगितलं जातं की
आद्य शंकराचार्य आणि त्यांचे गुरु जेव्हा ह्या दोघांची प्रथम भेट झाली, दोघं एकमेकांसमोर आले आणि समोर आल्यानंतर सद्गुरूंनी त्यांच्या डोळ्याकडे बघितलं आणि तत्वमसी एवढा असा उच्चार केला. वेदांचं महावाक्य, 4 वेदांची 4 महावाक्य आहेत. 4 महत्त्वाचे वेद आहेत आपल्याकडे, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद, आणि ह्या 4 वेदांची 4 महावाक्य आहेत. त्यापैकी एक वाक्य तत्वमसी, एक आहे अहम ब्रह्मास्मी, एक आहे तत्वमसी, एक आहे अयम आत्मा ब्रह्म आणि एक आहे प्रज्ञानम ब्रह्म. त्यापैकी तत्वमसी ह्या महावाक्याचा उपदेश शंकराचार्यांच्या सद्गुरूंनी त्यांना भेटल्या केला. आणि तेवढ्या एका शब्दावर, तेवढ्या एका महावाक्यावर शंकराचार्यांचं काम झालं आणि त्यांनी समाधानाने मान डोलवले की हो सद्गुरू, समजलं. ज्ञानोबांच्या बाबतीत असं सांगतात की निवृत्तीनाथांनी जेव्हा ज्ञानोबांना अनुग्रह दिला तेव्हा फक्त डोळ्यात डोळे घालून काही क्षण बघितलं, काहीच बोलले नाहीत, फक्त डोळ्यात डोळे घालून बघितलं आणि म्हटले, कळलं ना ज्ञानोबा? आणि ज्ञानोबा म्हणाले, हो दादा कळलं. बास. हे जीव वेगळेच आहेत. हे अनुग्रह किंवा हा एक काय म्हणतात, एक त्यांनी तो पायंडा जो चालत आलेला आहे, जी पद्धत गुरु शिष्य परंपरेची आपल्याकडे चालत आलेली आहे, त्याचा मान राखण्यासाठी खरं तर हे जीव त्या परंपरेमध्ये स्वतःला गोवून घेतात की त्याचा मान वाढावा. अशा पद्धतीने हे जे जीव असतात ह्यांना ह्याच्याही पेक्षा खरं तर कमी गोष्टीमध्ये काम होतं. पण तरी भगवंतांनी इथं 20 श्लोक सांगितले आणि इतकं होऊनही अजून अर्जुनाचे हावभाव काही बदललेले नाही आहेत. अजून अर्जुनाच्या चेहऱ्यावर भगवंतांना जाणवत नाही आहे की त्याला हे काही समजलेलं आहे. त्याची देहबोली अजून बदललेली नाही आहे आणि म्हणून मग भगवंत म्हणतात की हे इतकं उच्च पातळीचं तत्त्वज्ञान आहे, ठीक आहे, नाही का तुला समजते, मग तुला जे समजते त्या पद्धतीने मी सांगतो, असं म्हणून भगवंत आता व्यावहारिक पातळीवर उतरत आहेत आणि व्यवहाराच्या दृष्टीने काय केलं पाहिजे हे भगवंत सांगत आहेत. आधी आजचे श्लोक म्हणून घेऊयात आणि मग अर्थचिंतनाला सुरुवात करूयात. आजचे श्लोक असे आहेत. स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि धर्म्याधियुद्धात् श्रेयोऽन्यत्क्षत्रियस्य न विद्यते यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतं सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम् अथ चेत्त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययाम् संभावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते भयाद्रणादुपरतं मंस्यन्ते त्वां महारथाः येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम् अवाच्य वादांश बहून् वदिष्यन्ति तवाहिताः निन्दन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरन्नु किम् हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम् तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि. भगवंत म्हणाले, ठीक आहे, तुझ्या ज्या मान्यता आहेत त्या मान्यतेप्रमाणे आता मी समजवायला सुरुवात करतो. आता 30व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणालेत की देही नित्यम वध्योयन देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि.
सर्व भूतमात्रांच्या देहामध्ये जो वास्तव्याला आहे तो देही नित्य आहे, अवध्य आहे, त्याच्यामुळे तू शोक करू नकोस असं सांगितलं. पण तरी फरक पडला नाही म्हणून भगवंत लगेचच 31व्या श्लोकामध्ये स्वधर्म ह्या विषयावर उतरतात, व्यवहारावर उतरतात. कारण उद्देश काय आहे तर अर्जुनाला त्याचं कर्तव्य आठवून देणं हा एक उद्देश आहे आणि धर्माचा विजय करणं हा एक उद्देश आहे. त्याच्यामुळे भगवंत म्हणाले की ठीक आहे, आता आपण थोडंसं वेगळ्या अँगलनी बघूयात. स्वधर्ममपि चावेक्ष्य, स्वधर्म. आता स्वधर्म म्हणजे काय? तुमचा धर्म, स्वतःचा धर्म, स्वधर्म. मग मुळात जर मी आत्मा आहे, कारण 11 ते 30 सांगितलं आत्मा आहे म्हणून, आत्माच नित्य आहे. मग आत्म्याचा धर्म काय किंवा आत्म्याची लक्षणं काय ही सगळी सांगून झाली, पण ती कळत नाही आहेत. पण मग काय म्हणतात भगवंत की तू देह आहेस ही मान्यता आहे का तुझी? तू देह आहेस ही देहबुद्धी तुझी पक्की आहे ना? आत्मा नाही आहेस तू हे तुला, किंवा आत्मा आहेस हे तुला कळत नाही आहे का, पटत नाही आहे का? मग देहाच्या पातळीवर बघूयात. मग तू ज्या देहामध्ये आहेस त्या देहाचा स्वधर्म काय आहे ते आपण बघूयात. स्वधर्ममपि चावेक्ष्य, स्वधर्मम अपि च आवेक्ष्य. आवेक्ष्य म्हणजे बघणे. स्वधर्माच्या दृष्टिकोनातून जरी बघितलं ना अर्जुना, तरी न विकंपितुमर्हसि, तरी तू विकंपित होण्याची गरज नाही किंवा होऊ नकोस. कारण तुझा देह क्षत्रियाचा आहे. जेव्हा देहाच्या अनुषंगाने आपण धर्म बघतो तेव्हा वर्ण कुठला, त्या देहाने कुठल्या वर्णामध्ये जन्म घेतलेला आहे आणि वयाप्रमाणे त्याचा कुठला आश्रम चालू आहे. वर्ण आपल्याकडे आहेत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे 4 वर्ण आहेत. पहिले 25 वर्ष असतात ते ब्रह्मचर्य आश्रम, नंतर 25 ते 50 असतात ते गृहस्थ आश्रम, 50 ते 75 असतात ते वानप्रस्थ आश्रम आणि 75 ते 100 असतात ते संन्यासाश्रम. तर या पद्धतीने माझा देह कुठल्या वर्णामध्ये जन्माला आलेला आहे आणि माझ्या देहाचं आत्ता वय काय आहे त्याप्रमाणे माझा वर्णाश्रम धर्म ठरतो. म्हणजे आता इथे अर्जुन हा क्षत्रिय धर्मामध्ये जन्माला, क्षत्रिय वर्णामध्ये जन्माला आलेला आहे आणि क्षत्रियाचं कर्म काय आहे तर युद्ध करणं आहे. त्याच्यामुळे तू क्षत्रिय धर्मात जन्माला आल्यामुळे युद्ध करणं हे तुझं काम आहे आणि त्या कामापासून, त्या कर्तव्यापासून तू विचलित होऊ नकोस असं भगवंत इथे सांगतात. धर्म्यादि युद्धात श्रेयोन्यत क्षत्रियस्य न विद्यते. धर्म्यात युद्धात अशा धर्ममय युद्धापेक्षा श्रेय अन्यत्र, कुठलंही अन्य श्रेय क्षत्रियस्य न विद्यते. क्षत्रियाला असत नाही. क्षत्रियासाठी सगळ्यात महत्त्वाचं श्रेयस्कर काय आहे तर धर्मयुद्ध लढणं. आता हे धर्मयुद्ध काय आहे? ह्या युद्धाला धर्मयुद्ध का म्हणायचं? कारण युद्ध बऱ्याच प्रकारे होतात की माझ्या राज्याची सीमा वाढावी म्हणून मी शेजारच्या राज्यावर अतिक्रमण करते किंवा आक्रमण करते. ते काही धर्मयुद्ध नाही आहे, ते लालसेपोटी आहे किंवा ते हव्यासापोटी आहे. माझ्या राज्याच्या मर्यादा मला वाढवायच्यात, सीमा रुंद करायच्यात आणि म्हणून त्याच्यासाठी मी गेले. ते धर्मयुद्ध नाही आहे. किंवा एखाद्या राज्याची संपत्ती मला मिळवायची आहे म्हणून मी त्याच्यावर आक्रमण करते, त्यावेळेस ते धर्मयुद्ध नाही आहे. मग कौरव पांडवांचं युद्ध धर्मयुद्ध असं म्हटलं जातं का तर त्यांचा हक्क होता पांडवांचा की त्यांना राज्य मिळावं. अगदी संपूर्ण नाही तर अर्ध्या राज्याचे तरी ते वाटेकरी नक्कीच होते. तेही त्यांनी सोडलं. फक्त 5 गावं मागितली होती त्यांना, तीही दुर्योधनाने दिली नाही. त्याच्यामुळे त्यांचा स्वतःचा
स्वतःच्या धर्माप्रमाणे जगण्यासाठी, क्षत्रिय धर्माप्रमाणे जगण्यासाठी त्यांच्याकडे जी काही सत्ता असायला हवी होती, अगदी कमीत कमी 5 गावांची सत्ता त्यांच्याकडे असायला हवी होती, तर ते क्षत्रियाचं जीवन जगू शकले असते. त्यांच्या धर्माप्रमाणे त्यांना जगताच येत नव्हतं, कारण त्यांच्याकडे राज्य नव्हतं. आणि म्हणून आपल्या धर्माप्रमाणे आपल्याला जगता यायला पाहिजे, म्हणून आपण आपल्या राज्याचा एक भाग जिंकून घेतला पाहिजे, म्हणूनही ते धर्मयुद्ध होतं. आणि दुसरी गोष्ट अशी की आत्ताचे जे शासनकर्ते होते हस्तिनापूरचे कौरव, ते अधर्माने वागणारे होते. त्याच्यामुळे त्या प्रजेमध्ये सुद्धा सगळीकडे काही अलबेल चालू आहे असं नाही. आणि मग असे अधर्मी राज्यकर्ते जर वर्षानुवर्ष राज्य करतील तर पिढ्याच्या पिढ्या बर्बाद होतील देशाच्या. आणि मग अशा राजांना रोखणार कोण? तर दुसरे राजे किंवा दुसरे क्षत्रिय रोखणार, त्यांना अधर्मावरून बाजूला काढणार आणि धर्माचं राज्य स्थापन करणार. तेव्हा प्रजेचंही रक्षण होईल. कारण क्षत्रियाची व्याख्या आपण मागे बघितली, रक्षती इति क्षत्रिय. हा जो रक्षण करतो तो क्षत्रिय आहे. म्हणजे त्यांना स्वतःच्याही हक्काचं रक्षण करायचं होतं, त्यांना प्रजेचा सुद्धा जो काही छळ होत होता त्यासाठी प्रजेचं सुद्धा रक्षण करायचं होतं. या दोन्हीही अर्थाने महाभारताचं युद्ध हे धर्मयुद्ध होतं. आणि म्हणून भगवंत असं म्हणतात की धर्मयुद्ध लढण्यापेक्षा इतर कुठलीही गोष्ट क्षत्रियासाठी श्रेयस्कर असत नाही. तुम्हाला धर्मयुद्ध लढायला मिळतंय हे तुमचं भाग्य आहे, कारण तुम्हाला तुमच्या धर्माप्रमाणे काम करण्याची संधी मिळते. भगवंत पुढच्या श्लोकामध्ये तेच सांगतायत, यदृच्छया चोपपन्नम स्वर्गद्वारम अपावृतम. यदृच्छया आपोआप, च उपपन्नम म्हणजे प्राप्त झालंय, तुम्हाला आपोआपच प्राप्त झालंय. काय? स्वर्गद्वारम अपावृतम, उघडलेलं स्वर्गाचं दार तुम्हाला आपोआपच प्राप्त झालंय. आता उघडलेलं स्वर्गाचं द्वार म्हणजे काय? जेव्हा मनुष्य स्वतःच्या धर्माचं पालन करतो तेव्हा तो स्वर्गाचा भागीदार होतो किंवा स्वर्गप्राप्ती त्याला होऊ शकते. हा थोडक्यात इथे उद्देश आहे. आता क्षत्रियाचं कर्म तो करणार धर्माच्या रक्षणासाठी, म्हणून आपलं कर्म करत करत त्यांनी व्यष्टी आणि समष्टी दोन्हीचं जर हित साधलं तर त्याच्यासाठी स्वर्गाचं दार उघडे. तसं तो क्षत्रिय आहे म्हणून. पण तुम्ही कुठल्याही वर्णाचे असाल, कुठल्याही आश्रमाचे असाल, त्या वर्णाश्रमाप्रमाणे तुम्ही जर उत्तम कर्तव्य केलं आणि त्या कर्तव्यातून स्वतःचा तर होतोच पण इतरांचा सुद्धा काही लाभ झाला तर तुम्हाला स्वर्गप्राप्ती आहे किंवा पुण्य, स्वर्गप्राप्ती म्हणण्यापेक्षा उत्तम गती आहे असंही म्हणता येतं. म्हणून भगवंत म्हणाले की हे अनायासे तुमच्या पुढे आलेलं आहे धर्मयुद्ध. तुम्ही काही ते धर्मयुद्ध करायला मिळावं म्हणून तुम्ही विशेष कष्ट घेतले नाहीत. तुमच्या आयुष्यामध्ये घटना अशा घडत गेल्या की तुम्हाला धर्मयुद्ध करावं लागतंय आणि धर्मयुद्ध करायला लागतंय. आणि धर्मयुद्ध जर तुम्ही केलं तर एकंदरीतच व्यष्टी समष्टीचं कल्याण होणार आहे आणि ह्या कल्याणाचं फळ म्हणून तुम्हाला स्वर्ग मिळणार आहे. म्हणून आपोआप उघडलेलं स्वर्गाचं दारच तुम्हाला जणू या युद्धामुळे प्राप्त झालेलं आहे असं भगवंत म्हणतात. सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम. सुखिनः म्हणजे सुखी किंवा भाग्यवान क्षत्रियांनाच, हे पार्था भाग्यवान क्षत्रियांनाच लभन्ते लाभतं युद्धम ईदृशम, अशा पद्धतीचं युद्ध भाग्यवान क्षत्रियांनाच लाभतं. जे भाग्यवान असतात त्यांनाच आपल्या वर्णाश्रम धर्माचं कर्तव्य पालन करत असताना खूप मोठं काहीतरी चांगलं करण्याची संधी प्राप्त होते. आणि तशी संधी तुला प्राप्त झालेली आहे आणि म्हणून तू हे युद्ध केलं पाहिजेस. आता आत्मा सत्य आहे आणि दिसणारा हा संसार सगळा अनित्य आहे, देह अनित्य आहे असे सांगणारे भगवंत स्वर्ग नरकाच्या गोष्टी करायला लागलेत. वेगळं वाटतं ना जरा, की आत्तापर्यंत काहीतरी वेगळंच चाललं होतं आणि आता एकदम स्वर्ग नरक पाप पुण्य इथं काय आलेत भगवंत. पण उद्देश काय आहे की
त्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा अर्जुनाने. आणि म्हणून त्याचं ब्रेनचं जे कंडिशनिंग झालेलं आहे, त्याच्या ज्या धारणा आहेत, त्याच्या ज्या मान्यता आहेत, त्या मान्यतांचा आधार घेऊन भगवंत त्याला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण स्वर्ग नरक हे भगवंतांनी बोलावं किंवा भगवंताच्या तोंडून त्याचा उच्चार व्हावा इतकं काही मोठ्या गोष्टी नाही आहेत त्यांच्या लेवलवर जेव्हा आपण बघतो. पण त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत अर्जुनासाठी. कारण स्वर्ग नरक ह्याचा उल्लेख त्यांनी पहिल्या अध्यायात जेव्हा त्याची व्यथा मांडली तेव्हा त्यांनी ह्याचा उल्लेख केलेला आहे. नरके नियतम वासो भवतीत्यनुशुश्रुमा. कुलघातकी लोक नरकामध्ये अनंत काळापर्यंत पडून राहतात असं आम्ही ऐकलेलं आहे. म्हणजे त्याला नरकाची भीती आहे, ही त्याची मान्यता आहे, ही त्याची धारणा आहे, त्याचा तो समज आहे आणि त्याच्यावर तो ठाम आहे. त्याच्यामुळे त्याला जर कन्व्हिन्स करायचं आहे, त्याला जर चांगल्या गोष्टीकडे प्रवृत्त करायचं आहे तर त्याच्याच मान्यतांचा आधार घेऊन त्याला उभं करणं गरजेचं आहे. हे सगळे मानसोपचार आहे. काउन्सिलिंग चाललं आहे, समुपदेशन चाललेलं आहे. समुपदेशनामध्ये काउन्सिलिंगमध्ये जे आहे ते स्पष्ट आहे सांगण्यापेक्षा समोरच्याची जी मानसिकता आहे त्याचा आधार घेऊन त्याला उभं करावं लागतं. आणि भगवंत हेच करतात. स्वर्ग नरकाची तुझी मान्यता आहे का? मग अरे हे धर्मयुद्ध जे आहे ना, हे धर्मयुद्धच तुला उघडलेलं स्वर्गाचं दार प्राप्त करून देतं आहे, तर तू त्याच्यापासून कशाला मागे फिरतोस? तू भाग्यवान आहेस, तू नशीबवान आहेस की तुला असं धर्मयुद्ध करायला मिळतंय. तू क्षत्रिय आहेस, तुझं क्षात्रधर्म. आणि अर्जुनाचं क्षात्रधर्मावर प्रचंड प्रेम आहे. त्यांनी आयुष्यभर क्षात्रधर्मावर निष्ठा ठेवलेली आहे. त्याच्यामुळं त्याच्या क्षात्रधर्माच्या निष्ठेला भगवंत इथे हलवून जागा करतायत. तू क्षत्रिय आहेस, तुला इतकं सुंदर धर्मयुद्ध करायला मिळतंय आणि ह्या धर्मयुद्धाचा परिणाम असा होणार आहे की तुला स्वर्गप्राप्ती होणार आहे. त्याला बळ देत आहेत, एक मानसिक बळ देण्याचं काम इथे भगवंत करतायत. कारण माणूस कुठल्याही गोष्टीसाठी उद्युक्त कधी होतो? एकतर काहीतरी मिळेल ही आशा असते, काहीतरी चांगलं मिळेल ही आशा असते, किंवा काहीतरी वाईट मिळू नये ही आशा असते. म्हणजे लालसा, काहीतरी चांगलं मिळवण्याची लालसा आणि काहीतरी वाईट मिळू नये ही भीती, ह्या दोनच गोष्टीमुळे कोणीही मनुष्य, सामान्य कोणीही मनुष्य ह्या दोन गोष्टींमुळेच कार्यरत होतो. काहीतरी चांगलं मिळवण्यासाठी आणि काहीतरी वाईट टाळण्यासाठी, ह्या दोनच गोष्टींसाठी मनुष्य कार्यरत होतो. आणि ह्या दोन्ही गोष्टींचा आता वापर इथे भगवंत करतायत. पहिल्या 2 श्लोकांमध्ये सांगितलं की अरे तू भाग्यवान आहेस, तुला धर्मयुद्ध करायला मिळालेलं आहे, तू क्षत्रिय आहेस, क्षत्रियांसाठी हेच श्रेयस्कर असतं, तेव्हा तू हे धर्मयुद्ध कर, अशी लालसा त्याला दिली. आणि आता पुढच्या 4 श्लोकामध्ये त्याला पाप, दुःख, अपकीर्ती अशा सगळ्या बाकीच्या गोष्टींची थोडीशी भीती घालण्याचा प्रयत्न करतायत किंवा त्याच्यापासून तू वाचायला हवंस असं सांगतायत. म्हणजे आपण लहान मुलाला चांगलंही सांगतो आणि वाईट बाजूही सांगतो. बघ बाबा, तुला अभ्यास केलास, चांगले मार्क मिळाले तर तुला तुझी आयुष्याची घडी नीट बसेल, नाही तर आम्हाला लहानपणी कायम सांगितलं जायचं. म्हणजे माझ्या स्वतःचं उदाहरण, अभ्यास नाही केला की आई म्हणायची अगं अभ्यास कर तर पुढे जाऊन काहीतरी चांगलं होईल, नाही तर 4 घरची धुणेभांडी करायची वेळ येईल. म्हणजे अगदी टोकाचं काहीतरी बोलायचं. पण उद्देश काय की तू अभ्यास कर. मग मी खरंच धुणेभांडी करायला लागणार आहेत का? नाही. पण ती भीती मनात बसली की नाही बाबा, मला असं काही माझ्या आयुष्यात करायचं नाही आहे, मग मी अभ्यास करते. ह्या पद्धतीने भगवंत काम करतायत. लालसा दाखवून झाली, आता भीती. अथ चेत्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि. अथ आता असं बघ, चेत जर तरच्या गप्पा चालल्यात आता. चेत जर, त्वम तू, इमं हे, धर्म्यं धर्मयुद्ध, धर्म संग्रामं युद्ध, न करिष्यसि. आता जर असं बघ तू की जर तू हे धर्मयुद्ध केलं नाहीस तर काय होईल?
ततः स्वधर्मं कीर्तींच हित्वा पापम वाप्स्यसि. ततः तर काय होईल, स्वधर्मं कीर्तींच स्वधर्माची आणि कीर्तीची हित्वा हानी होईल, आणि काय होईल, पापम अवाप्स्यसि आणि तू पापाचा भागीदार होशील. म्हणजे स्वर्ग मिळणार हे आधी सांगितलं, आणि नाही मिळालं तर पाप होईल, अकीर्ती होईल. तुझं हे महत्त्वाचं युद्ध. आणि अकीर्ती, सज्जन मनुष्याला, सज्जन माणसाला अकीर्तीचं फार भय असतं. अकीर्ती होऊ नये, कुठे बेअब्रू होऊ नये, ही फार त्याची एक इच्छा असते सज्जनाची. आणि अर्जुन ह्या शब्दाचा अर्थच मुळात रुजू अंतःकरणाचा, अत्यंत मवाळ अंतःकरणाचा अर्जुन आहे. त्याच्यामुळं ह्या गोष्टीची तर त्याला भीती आहे. म्हणून पापाबद्दल पण अर्जुन पहिल्या अध्यायामध्ये बोललाय. अहो बत महत् पापं कर्तुम व्यवसिता वयम. अरे आम्ही हे किती भयंकर पाप करायला उद्युक्त झालो आहोत, असं तो म्हणाला. मग भगवंत म्हणतात, आता पापाची तुला भीती आहे ना, अरे पण तू हे जर युद्ध नाही केलं ना तर तुला पाप लागणार आहे. पापाची भीती आहे का, मग त्या अनुषंगाने भगवंत बोलतात, हे युद्ध केलं नाहीस तर तुला पाप लागणार आहे. अकीर्तींचापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययाम. अकीर्तींच अपि भूतानि, ही भूत मात्र तुझ्या अकीर्तीचं कथयिष्यन्ति वर्णन करतील. आणि तुझी अकीर्ती कशी असेल, अव्ययाम. तुझी अकीर्ती अव्यय राहील, अनंत काळापर्यंत तुझी अकीर्ती राहील. आणि अनंत काळापर्यंत सगळी भूत मात्र तुझ्याबद्दल वाईट बोलतील. तुझी अकीर्ती अनंत काळापर्यंत राहील. आता अव्यय हा शब्द वापरला आहे बघा भगवंतांनी. आणि आधीच्या श्लोकांमध्ये आपण बघितलं आहे, अव्यय हे फक्त आत्म्यालाच विशेषण लागू शकतं. हे बाकी कुठल्याही गोष्टीला अव्यय हा शब्द लागू पडत नाही. अव्यय फक्त आत्मा आहे. पण तरी भगवंत अकीर्तीला अव्यय काय म्हणतात, कारण सज्जनाला ती अकीर्ती अव्यय राहील त्याचीच भीती, किंवा सततच माझी अकीर्ती होईल अशी भीती असते. आणि एकदा आपण म्हणतो ना की एकदा मानहानी झाली की तो कायमचा बट्टा लागला असं आपल्याकडून, तो कायम तो पुसला जात नाही असं आपण म्हणतो. म्हणून तुला जो हा बट्टा लागेल, तुला जो हा कलंक लागेल, तुझी जी ही अकीर्ती होईल, हे सगळे भूत मात्र अनंत काळापर्यंत त्याची चर्चा करतील. संभावितस्य चा कीर्तिर्मरणादतिरिच्यते. संभावित म्हणजे सन्माननीय पुरुष, सज्जन पुरुष यांना अकीर्ती कशी असते, मरणात अतिरिच्यते, मरणापेक्षा सुद्धा भयंकर असते. सज्जन माणसाला बेअब्रू झालेली चालत नाही, किंवा बेअब्रूपेक्षा मरण परवडलं पण बेअब्रू नको अशी सज्जनाची धारणा असते. आणि तुझी ही अकीर्ती तर अनंत काळापर्यंत राहील, तू जर हे युद्ध केलं नाहीस तर. भयाद्रणादुपरतम मंस्यन्ते त्वां महारथाः. हे इथे जे महारथी जे आत्ता आहेत ना, पांडवांकडूनही आहेत आणि कौरवांकडूनही आहेत, ह्या सगळ्या महारथींच्या मनामध्ये काय येईल, किंवा मंस्यन्ते ते काय मानतील. तू जर आत्ता युद्ध सोडून निघून गेलास तर हे इथे उपस्थित असलेले सगळे महारथी काय मानतील, त्यांची काय धारणा होईल. भयाद्रणादुपरतम, भयात रणात उपरतम, भिवून तू रणातून पळून गेलास अशी त्यांची मान्यता होईल. तू शोकग्रस्त आहेस, तू मोहग्रस्त आहेस, तुझ्या मनामध्ये करुणेने जन्म घेतलेला आहे, तुला आपल्या सगळ्या प्रियजनांबद्दल प्रेम वाटतं आहे आणि त्याच्यामुळे तू व्याकुळ झालेला आहेस आणि म्हणून तुला युद्ध करायचं नाही असं कोणीही मान्य करणार नाही. सगळे काय म्हणतील, भयामुळे तू रणातून उपरत झाला, भयामुळे तू रणातून पळून गेलास. येषांचत्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम. आणि ज्यांच्या नजरेमध्ये तुला एक मानाचं स्थान आहे, त्यांच्या नजरेमध्ये
लाघवम, लघुता प्राप्त होईल तुला. तुला क्षुद्र समजायला लागतील लोक. तू आत्तापर्यंत जे काही पराक्रम केले त्या पराक्रमांमुळे अनेकांच्या मनामध्ये तुझं आदराचं स्थान आहे. ते आदराचं स्थान धुळीला मिळेल आणि तुझी महानता नष्ट होईल आणि तुला लघुता प्राप्त होईल, तुला क्षुद्रता प्राप्त होईल. आवाच वादांश बहुन वजिष्यन्ति तवा हिताः तव अहिताः. तुझे शत्रू, अहित जे करायला तुझ्यासाठी, तुझा अहित करण्यासाठी जे कायम तत्पर असतात असे तुझे जे शत्रू आहेत ते अवाच्य वादान, बोलू नयेत असे शब्द तुझ्याबद्दल बोलतील, अपशब्द तुझ्याबद्दल बोलतील. आणि कसे, बहुन, खूप, पुष्कळ अपशब्द तुझ्याबद्दल ते उच्चारतील. वदिष्यन्ति, उच्चारतील, बोलतील. तुझे सगळे शत्रू पुष्कळसे अपशब्द तुझ्यासाठी उच्चारतील. निंदन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरन्नु किम. निंदन्तस्तव सामर्थ्यं, तुझ्या सामर्थ्याची निंदा करतील. ततो दुःखतरन्नु किम, त्याच्यापेक्षा दुःखदायक असं काय असणार आहे अजून. तुझ्यासारख्या महान योद्ध्याची निंदा होणे, त्याला क्षुद्रता प्राप्त होणे, तो भयाने पळून गेला असं म्हणून तुझ्यावर अपशब्दांची लाखोली वाहिली जाईल आणि तुझी अकीर्ती कायम टिकेल. ह्या सगळ्यांपेक्षा दुःखदायक अजून दुसरं काय असणार आहे अर्जुना. असं म्हणून हे सगळं युद्ध नाही केलंस, युद्धातून पळून गेलास तर असं होईल असं भगवंत सांगतात. आता हे 4 श्लोक जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा म्हणजे माझ्या तरी मनामध्ये हा प्रश्न आधी एकदा आला होता की हे सांगतंय कोण. रणातून पळून जाऊ नकोस, रणातून पळून गेलास तर तुझी अकीर्ती होईल आणि तुझ्या क्षात्रधर्माची हानी होईल, तुझ्या स्वधर्माची हानी होईल. हे सांगतंय कोण. जो स्वतः जरासंधाने युद्ध पुकारल्यानंतर रणातून पळून गेला होता. म्हणून त्याचं नाव आहे रणछोड दास. मग जो स्वतः रणांगणातून पळून गेलेला आहे तो काय हे सांगतोय. किती विरोधाभास आहे. पण हा विरोधाभास नाही. ह्याच्या मागचं कारण असं आहे की हे सगळं काय सांगतात भगवंत. युद्ध केलंस तर स्वर्ग मिळेल, नाही केलंस तर पाप लागेल, अकीर्ती होईल. ही सगळी द्वंद्व आहेत. ही ह्या प्रपंचामधली द्वंद्व आहेत सगळी. हा संपूर्ण प्रपंच जो आहे ना तो द्वंद्वयुक्त आहे. शीत उष्ण, निंदा स्तुती, लाभ हानी, जय पराजय, स्वर्ग नरक, पाप पुण्य, हे सगळं द्वंद्व आहे ह्याच्यामध्ये. आणि भगवंत निर्द्वंद्व आहेत. ह्या सगळ्या द्वंद्वाच्या पलीकडे भगवंत आहेत. ह्याच्यातली कुठलीच गोष्ट भगवंतांवर परिणाम करू शकत नाही. आणि कुठलीही गोष्ट करताना पाप आणि पुण्य जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ती गोष्ट करताना तुमचा उद्देश काय आहे त्याच्यावर ते ठरतं. जेव्हा भगवंत म्हणतात हे धर्मयुद्ध आहे आणि तुझ्यासाठी आणि बाकीच्या प्रजेसाठी तुला हे युद्ध करायला पाहिजे, तेव्हा आत्ता तू युद्ध नाही केलंस तर तुझा वैयक्तिक पराजय होईल किंवा तुझी वैयक्तिक हानी होईल ती वेगळीच, पण इतरांची हानी होईल आणि त्याचं पाप तुला लागेल. जेव्हा मथुरेमध्ये भगवंत असताना जरासंध वारंवार आक्रमण करत होता भगवंतांना पकडण्यासाठी, तेव्हा भगवंतांच्या अशा लक्षात आलं की मला पकडण्यासाठी जरासंध वारंवार आक्रमण करतोय आणि ह्या मथुरावासियांची काहीही चूक नसताना त्यांना सततच युद्धाच्या परिस्थितीला सामोरं जावं लागतंय. मग जर मीच इथून निघून गेलो तर हे सगळे मथुरावासी तरी निवांत राहू शकतील, सुखी राहतील. माझ्यामुळे यांना सारखं युद्धाला तोंड द्यावं लागतंय. आणि म्हणून माझी निंदा झाली तरी चालेल, माझी अकीर्ती झाली तरी चालेल, पण हे मथुरावासी नीट राहिले पाहिजेत. त्यांना सतत युद्धाच्या परिस्थितीला सामोरं जायला नको. आणि म्हणून भगवंत तिथून निघून गेले होते. जेव्हा भगवंतांनी हा निर्णय घेतला होता तिथून जायचा, तेव्हा हे जे सगळ्या गोष्टी आत्ता भगवंत अर्जुनाला सांगतात ना, ह्या सगळ्या गोष्टी बलरामाने कृष्णांना सांगितलेल्या आहेत
की कृष्णा तुझी खूप अपकीर्ती होईल, तुला खूप वाईट गोष्टी ऐकायला लागतील, तू रणातनं पळून गेलास म्हणून. भगवंत म्हणाले ठीक आहे ना, मला ऐकायला लागतील ना, बाकीचे सगळे वाचतील ना. उद्देश काय आहे बाकीच्यांना वाचणं, आणि निंदेचा आणि स्तुतीचा दोन्हीचाही परिणाम भगवंतांवर होतच नाही. हे सगळे श्लोक कोणासाठी चाललेत? तुमच्या आमच्यासारख्या अर्जुनांसाठी चाललेत, ज्यांना थोडीशी स्तुती मिळाली की आकाश 2 बोटं राहतं, आणि थोडीशी निंदा मिळाली की जमीनदोस्त होतो आपण. हे जे विकंपन आहे, म्हणून भगवंत म्हणतात की न विकंपितो अर्हसी, तू विकंपित होऊ नकोस, तू कंपायमान होऊ नकोस कुठल्याही गोष्टीने. तुझ्या निर्णयावर, तुझ्या धर्मावर तू ठाम राहा, मग परिणाम काहीही येऊ दे, तू विकंपित होऊ नकोस. आणि आपण विकंपित होत असतो, आपण ठरलेल्या गोष्टी खूप वेळा पडताळून पाहतो, अरे असं केलं तर असं होईल, तसं केलं तर तसं होईल. ह्याची गरज नाही आहे. तुमच्या धर्माप्रमाणे, तुमच्या वर्णाप्रमाणे, तुमच्या आश्रमाप्रमाणे तुमचा जो काही धर्म आहे ते तुम्ही करून मोकळे व्हा, परिणाम यायचा तो येऊ द्या. तुमचा वर्णाश्रम धर्म तुम्ही उत्तम प्रकारे पार पाडा, असं भगवंत इथे सांगतायत. आणि म्हणून भगवंतांनी जरी म्हणजे स्वतः रणछोडदास म्हणून ते म्हणजे कोणी जरासंध पराक्रमी होता, जरासंधामुळे भगवंतांना पळून जायला लागलं म्हणून कोणी आपल्या मुलाचं नाव जरासंध नाही ना ठेवत, रणछोडदास ठेवतात. अगदी राजस्थान वगैरे तिकडचे जे आहेत किंवा हिमाचल वगैरे तिकडची लोक रणछोडदास नाव ठेवतात, पण कोणी जरासंध ठेवत नाहीत ना. जरासंध पराक्रमी होता त्या पर्टिक्युलर एका सिच्युएशनमध्ये, जेव्हा जरासंध स्ट्रॉंग दिसतोय भगवंतांपेक्षा वरकरणी, पण रणछोडदास नाव ठेवतात का? उद्देश चांगला आहे आणि निर्द्वंद्व आहे, स्तुती निंदा फरक पडत नाही आहे. म्हणून भगवंतांनी तसं केलं, म्हणून अर्जुनाला तसं करणं योग्य नाही आहे. कारण स्तुती, निंदा, पाप, पुण्य, स्वर्ग, नरक ह्याचा परिणाम अर्जुनावर होतोय. मग तुमच्यावर जर हा परिणाम होतोय ना, तर मग तुम्ही ह्या पद्धतीने स्वधर्माची कास धरूनच चालायला पाहिजे. जर तुमच्यावर परिणाम होत नसेल तर तुम्हाला ह्या गोष्टी लागणार नाहीत. भगवंत पुढे सांगणार आहेत कर्मयोगामध्ये, 3ऱ्या अध्यायामध्ये भगवंत हे सांगणार आहेत. जो आत्मस्थ आहे ना त्याला ह्या गोष्टींची आवश्यकता नाही. पण आपण आत्मस्थ आहोत का? नाही आहोत. मग आपल्याला धर्माचरणच कंपल्सरी आहे. एक गोष्ट लहानपणी आई सांगायची. एक राजा होता आणि एक प्रधान होता. राजाचा त्या प्रधान होता आणि दोघांनाही एक एक मुलगा होता आणि ते 2 मुलं एकमेकांचे अगदी चांगले घट्ट मित्र होते. आणि दोघांची मैत्री खूप छान, एकमेकांबरोबर छान जमायचं त्यांचं. आणि मग एक दिवशी राजानी आणि प्रधानाने असा विचार केला की आपली मुलं इतकी छान एकत्र राहतात, तर दोघांना शेजारी शेजारी छान आपण महाल बांधून देऊयात. आणि ठरलं, दोघांसाठी अगदी एकसारखे महाल बांधायचं ठरलं. अगदी सख्खे मित्र, अगदी जवळचे मित्र, त्याप्रमाणे महाल बांधायचं काम सुरू केलं. दोघांचाही अगदी छान सुरेख असा महाल बांधून तयार झाला. दोघेही, राजकुमारही आणि प्रधानाचा मुलगाही आपापल्या महालामध्ये राहायला लागले. आणि राजकुमाराचा जो महाल होता त्या महालाच्या मधोमध एक मोठा खांब होता आणि त्या खांबाच्या शेजारी त्याचा मोठा असा पलंग असायचा राजकुमाराचा. रात्री झोपल्यानंतर, सगळीकडचे दिवे विझल्यानंतर त्या खांबातून एक मुलगी बाहेर यायची आणि त्या महालामध्ये ठेवलेली फळं खायची, दूध असेल केशराचं ते प्यायची, छान आवरायची, नट्टापट्टा करायची, काजळ लावायची डोळ्यामध्ये आणि पुन्हा खांबामध्ये जाऊन बसायची. आणि काजळ लावल्यानंतर बोटाला जे काजळ शिल्लक राहतं ते राजकुमाराच्या चादरीला बोट पुसायचं आणि खांबामध्ये जाऊन बसायची. आता असं करत 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 त्याच्या चादरीवर इतकी बोटं झाली काजळाची. असं कसं होतंय? रोज एक बोट वाढतंय कसं? आणि लावतंय कोण हे बोट? काजळाचं बोट माझ्या चादरीला लावतंय कोण? एक दिवस तो म्हणाला की आज आपण रात्री झोपायचंच नाही आणि बघायचं की आपल्या चादरीवर काजळाचं बोट कोण लावतंय. त्या दिवशी त्यांनी फक्त तोंडावरून पांघरून घेतलं आणि झोपायची ॲक्टिंग केली, झोपण्याचं नाटक केलं. ती मुलगी नेहमीप्रमाणे त्या खांबातून बाहेर आली, फळं खाल्ली, दूध प्यायलं, छान आवरलं, काजळ लावलं आणि आता काजळाचं बोट पुसणार चादरीला, इतक्यात त्यांनी हात धरला तिचा
आणि विचारलं तू कोण आहेस आणि तू हे काय करतेस रोज. तर ती म्हणाली मी शापित अप्सरा आहे आणि मला असा शाप मिळालेला आहे की मी ह्या खांबामध्येच राहायचं, मी बाहेर लोकांसमोर येऊ शकत नाही, म्हणून मी दिवसा बाहेर पडू शकत नाही, मग मला भूक लागते, मग मी रात्री ह्या खांबातून बाहेर येते, खाते पिते, आवरते छान आणि मग पुन्हा जाते. ती इतकी दिसायला सुंदर होती की राजकुमार मोहित झाला तिच्यावर आणि राजकुमार म्हणाला मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. तर ती म्हणाली की लग्न करायचे ठीक आहे, पण माझा शाप असा आहे की जोपर्यंत माझं लग्न होत नाही, लग्न झाल्यानंतर जर मी लोकांच्या समोर आले तर मी शापमुक्त होईल, पण लग्न होण्याआधी जर मी लोकांच्या समोर आले तर माझ्या शापामध्ये वृद्धी होईल. त्याच्यामुळे तुला जर माझ्याशी लग्न करायचं असेल तर तू अशी अट घालायचीस की तू ह्या खांबाशी लग्न म्हणजे मला ह्या खांबाशी लग्न करायचं आहे अशी जर तू अट घातलीस आणि आपलं जर मी खांबाच्या आतून तुला वरीन, तू मला खांबाच्या बाहेर राहून आपलं लग्न असं होईल आणि मग मी तुझ्यासमोर आले तर मी शापमुक्तसुद्धा होईन. तर म्हणाल ठीक आहे, मी सांगतो वडिलांना की मला खांबाशी लग्न करायचं आहे. आता तो राजकुमार जातो आणि वडिलांना सांगतो की बाबा मला माझ्या महालामध्ये जो मधोमध खांब आहे त्या खांबाशी लग्न करायचं. आता हे ऐकल्यानंतर राजा जरा बुचकळ्यात पडतो की हे काय. राजा म्हणाला की अरे हे काय, खांबाशी काय लग्न, इतका राजबिंडा माझा मुलगा, इतका देखणा, अशा पाहिजे, इतक्या सुंदर सुंदर मुलींची रांग लागेल त्याच्यासाठी, आणि तो खांबाशी काय लग्न करतोय. तर म्हणाला नाही बाबा माझा हट्ट आहे म्हणून तुम्ही पूर्वा मला खांबाशीच लग्न करायचं. तर राजा म्हणतो करायचं काय. मग राजा एक अट ठेवतो. राजा म्हणतो ठीक आहे तुला खांबाशी लग्न करायचं आहे ना, मग माझी एक अट आहे की आपल्याकडे अशी पद्धत आहे जेव्हा लग्न झाल्यानंतर पंक्ती बसतात त्या पंक्तीमध्ये नववधूंनी तूप वाढायचं असतं. तुमचं लग्न झाल्यानंतर जी पंगत बसेल त्या पंक्तीमध्ये हा खांब येणार आहे का तूप वाढायला, तर मी परवानगी देतो. राजकुमार म्हणाला हो, खांब पंक्तीमध्ये तूप वाढेल. तर आता राजाकडे काही पर्याय उरत नाही आणि त्या खांबाशी त्या राजकुमाराचं लग्न होतं. राजकुमाराचं लग्न होतं त्या खांबाशी आणि पंगत बसते. पंगत बसल्यानंतर राजा म्हणतो की बोलव तुझ्या बायकोला तूप वाढायला. आणि मग तो खांबापाशी जाऊन म्हणतो अगं ऐकलंस का, पंगत बसली आहे, तूप वाढायला ये. आणि ती अप्सरा त्याच्यातून बाहेर येते, तुपाचं भांडं हातात घेते, अत्यंत नक्षत्रासारखी दिसणारी पोर बाहेर येते, सुंदर छान अलंकार घातलेले सुंदर अशी मुलगी बाहेर येते आणि सगळ्यांना तूप वाढते आणि सगळेजण राजकुमाराचं कौतुक करतात की काय सुंदर बायको मिळाली राजकुमाराला. आता हे सगळं प्रधानाचा मुलगा बघत असतो. प्रधानाचा मुलगा म्हणतो की अरे आपल्या आयुष्यात सगळं सारखंच होतं, जसं ह्याच्या आयुष्यात होतं तसंच आपल्या आयुष्यात होतं. आता ह्याचा महाल माझा महाल पण सारखा आहे. ह्यानी जसं खांबाशी लग्न केलं आणि खांबामधून अप्सरा प्रगट झाली तसं आता मी पण सांगतो बाबांना की मलासुद्धा खांबाशी लग्न करायचं आहे. आणि म्हणून प्रधानाला तो मुलगा म्हणतो की बाबा मला पण खांबाशी लग्न करायचं आहे. आता एक यूज केस होती, टेस्टेड होतं की अरे खांबातनं इतकी छान मुलगी आली म्हणून प्रधानाच्या मुलाशी कोणी एवढा वाद घालत नाही. प्रधान म्हणतो काय माहिती आपल्याला सुद्धा इतकी सुंदर सून मिळेल. ठीक आहे म्हणाला, चालेल करूयात तुझ्याशी लग्न, तर तुझं त्या खांबाशी लग्न, पण तुझी पण बायको येईल ना तूप वाढायला. हो म्हणाला येईल. आता ह्याला बॅकस्टोरी काहीच माहीत नाही आहे ना, राजकुमाराची बॅकस्टोरी काहीच माहीत नाही आहे. यांनी फक्त त्यांनी जसं केलं तसं हा करायला गेला आणि लग्न झालं खांबाशी आणि पंगत बसली. पंगत बसल्यानंतर ह्यांनी पुन्हा तसं त्या खांबाच्या जवळ जाऊन सांगितलं की अगं पंगत बसली आहे तूप वाढायला ये. असं म्हणल्याबरोबर त्या खांबातून एक राक्षसीण बाहेर आली. अकराळ विक्राळ तिचा देह, केस पिंजारलेले, नखं वाढलेली, दाताचे सुळे बाहेर आलेले आणि अशी राक्षसीण बाहेर आली आणि पंक्तीत तूप वाढणं राहिलं बाजूला, पंक्तीत बसलेल्या लोकांनाच गट्टम करायला लागली. अशी ती गोष्ट होती आणि त्या गोष्टीचं नाव होतं हम करे सो तुम करे, जरा जरा फेर पडे. मी केलं म्हणून तुम्ही केलं, पण फक्त थोडासा काहीतरी भेद राहिला तेवढा आपल्या नजरेतनं सुटतो. ही गोष्ट सांगण्याच्या मागचा उद्देश काय, तर भगवान रणछोडदास आहेत.
भगवंत रण सोडून जाऊ शकतात, भगवंत निंदास्तुतीच्या पलीकडे जाऊ शकतात, भगवंत पाप पुण्याच्या पलीकडे जाऊ शकतात. म्हणून आपण त्यांची कॉपी करायची नसते. आपली जी कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीप्रमाणे आपण काय करायचं ते आपण बघायचं असतं. आपण छोट्या छोट्या गोष्टीत लगेच कंपॅरिझन करतो. श्रीकृष्णाने 16,108 बायका केल्या, मग आम्ही 2 केल्या तर कुठं बिघडतं, अशी हल्लीची मुलं जोक करतात. आपण श्रीकृष्णाने करांगुलीवर गोवर्धन पण उचलला. तू इथली मोठी शिळा उचलून दाखव दोन्ही हातांनी, मग तुला ना कर. श्रीकृष्णाने कालिया मर्दनाच्या वेळेस कालियाच्या फण्यावर नाच केला, नृत्य केलं. झुरळ दिसलं की तू 2 फूट उडतोस. मग जर तुलना करायची ना तर सगळ्या बाबतीत करायची, आणि मग नाही ना, मग आपली कॅपॅसिटी काय आहे ते ओळखायचं आणि त्या मर्यादेमध्ये आपण काम करायचं. आता भगवंत हे अमर्याद आहेत. भगवंतांना कधीच कुठलंच पाप लागलेलं नाही. नरोवा कुंजरवा म्हटलं तरी त्यांना पाप लागला नाही. कर्णाला निहत्था असताना मारायला सांगितलं तरी त्यांना पाप लागलेलं नाही. अनेक गोष्टी केल्या. जयद्रथाच्या वेळीसुद्धा भगवंतांनी युक्ती वापरलेली आहे. सगळं केलं आहे त्यांनी, पण म्हणून त्यांना कशाचंच पाप लागत नाही, कारण पाप आणि पुण्याच्या पलीकडं भगवंत आहेत. आणि म्हणून भगवंत स्वतः रणछोडदास असले तरीसुद्धा देहबुद्धीने वागत असलेल्या माणसांसाठी, तुमच्या आमच्यासारख्या सामान्य लोकांसाठी भगवंत सांगतात की तुमच्यासाठी देह खरा आहे ना, मग तुम्ही देहबुद्धीमध्ये स्थित आहात ना, आत्मस्थ झालेला नाही आहात ना अजून, मग तुम्ही कर्तव्याचं पालन हे केलंच पाहिजे, त्याला पर्याय नाही, असं भगवंत इथे सांगतात. आणि म्हणून स्वर्ग नरक पाप पुण्य ह्या सगळ्या गोष्टीतून त्याच्या ज्या धारणा आहेत अर्जुनाच्या, त्या धारणांमधूनच त्याला एक शेप देण्याचा प्रयत्न भगवंत करतायत, त्याला एक बळ देण्याचा प्रयत्न भगवंत इथे करतायत. पुढच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणाले, हतो वा प्राप्स्यसि स्वर्गै जित्वा वा भोक्षसे महिम. हतो म्हणजे मेलाच समजा तू युद्ध करताना, तर प्राप्स्यसि स्वर्गै स्वर्ग प्राप्ती होईल. जित्वा वा भोक्षसेस महिम जिंकलास तर मही म्हणजे ह्या पृथ्वीचं राज्य उपभोगशील. तस्माद उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चयः म्हणजे दोन्हीकडनं तुझाच फायदा आहे. जर मेलास तर स्वर्गाची दारं उघडीच आहेत, तिथं तुला स्वर्गप्राप्ती होईल, आणि जिंकलास तर ही पृथ्वीच स्वर्गासारखी तुला प्राप्त होईल आणि ह्या महीचं ह्या संपूर्ण पृथ्वीचं राज्य तू उपभोगशील. म्हणजे दोन्हीकडनं तुझा फायदा आहे. कधी? जर तू तुझं कर्तव्य पालन केलंस तर. कर्तव्यच्युत झालास तर दोन्हीकडनं नुकसान आहे, आणि कर्तव्य पालन केलंस तर दोन्हीकडनं तुझाच फायदा आहे, असं भगवंत सांगतात. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गै जित्वा वा भोक्षसे महिम तस्माद उत्तिष्ठ कौंतेय म्हणून उत्तिष्ठ उठ, कौंतेय हे कुंतीपुत्रा उठ, युद्धाय कृतनिश्चय हा आणि युद्धाचा निश्चय कर. युद्धाचा निश्चय करून हे कुंतीपुत्रा उठ आणि युद्ध करायला सुरुवात कर. सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयो. इथं सगळी द्वंद्व सांगितली आहेत बघा. सुख आणि दुःख, लाभ आणि अलाभ. अलाभ म्हणजे हानी, जयाजयो जय पराजय, हे सगळे समे कृत्वा समान करून, हे समान करून ततो युद्धाय युज्यस्व त्यानंतर युद्ध कर. आणि तसं जर केलंस नैवम पापम वाप्स्यसि, असं जर हे दोन्ही समसमान करून जर तू युद्ध केलंस तर तुला पाप लागणार नाही. सुख दुःख लाभ हानी हे समान करून म्हणजे काय, तर सुख मिळू दे किंवा दुःख मिळू दे, लाभ होऊ दे किंवा हानी होऊ दे, हा माझ्यासमोर पॉईंटच नाही आहे विचार करण्याचा. माझ्यासमोर मुद्दा काय आहे, मी माझ्या कर्तव्याचं पालन करणार, एवढाच माझ्यासमोर मुद्दा आहे. न सुख मिळू दे दुःख मिळू दे, लाभ होऊ दे हानी होऊ दे, जय मिळू दे पराजय मिळू दे, मला त्याच्याशी काहीच कर्तव्य नाही आहे. मला कर्तव्य कशाशी आहे, माझा धर्मपालनाशी मला कर्तव्य, माझं कर्तव्य पालन मला करायचं आहे, हाच माझा एक उद्देश असला पाहिजे. आणि जेव्हा आपण अशा उद्देशाने काम करतो तेव्हा त्या कामाचा काहीही परिणाम झाला तरी तुम्हाला पाप लागत नाही. आता ह्या श्लोकामध्ये भगवंतांनी कर्मयोगाचं बीज ठेवलेलं आहे.
हा संपूर्ण कर्मयोग पुन्हा डिटेलमध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये येणारच आहे आपल्याला. पण कर्मयोगाची मूळ काय आहे तर हे मूळ आहे समे कृत्वा, दोन्हीही समान करून काम करायचं आहे आणि मग तुम्हाला पाप लागत नाही. आणि हे कर्मयोगाचं बीज आहे. आणि हे समत्व म्हणजे संपूर्ण भगवद्गीतेमध्ये वेळोवेळी समत्वावर श्लोक येणार आहेत. सगळ्यात दोन्ही द्वंद्व समान करण्याचा उपदेश वेळोवेळी अनेकदा भगवंत करणार आहेत. इथं सुखदुःख सांगितले, शीतोष्ण सुखदुःखदा सांगितले, तुल्य निंदा स्तुतिर्मौनी सांगितलेलं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीत समानता राखायची हा उद्देश संपूर्ण गीताभर आपल्याला दिसतो. समत्व सगळ्यात महत्त्वाचं तत्त्व भगवंत देहधारी लोकांसाठी सांगतात. देहधारी लोकांसाठी किंवा देहधारी म्हणण्यापेक्षा देहबुद्धीमध्ये स्थित असलेल्या जीवांसाठी. देहधारी तर आपण सगळेच आहोत, पण देहबुद्धी ज्यांची पक्की आहे त्यांच्यासाठी समानतेचं सूत्र भगवंत इथे सांगतात. कारण देह तुमचा एकदा जर खरा म्हटला ना तर त्याच्यातसुद्धा वागण्याचे प्रकार बरेच आहेत. मी देह आहे असं जर मी एकदा मानलं ना तर मी देह आहे म्हटल्यानंतर ह्या देहाच्या इंद्रियांना सुखोपभोग देणारे सगळी कामं मला करायची आहेत. मग ती मी नीतीने करायची, पण माझ्याकडे पर्याय आहे की मी नीतीने सुखोपभोग मिळवावेत, हा एक पर्याय आहे. पण जर नीतीने मला मिळवता येत नसतील तर मी अनीतीने सुद्धा मिळवू शकते. कारण उद्देश काय आहे? इंद्रिय सुख. उद्देश काय आहे? देहाचं सुख. उद्देश काय आहे? हा देह खरा मानून जे मला करता येईल ते मला जे चांगलं म्हणून बघता येईल ते मला मिळवायचं आहे. मग नीतीनेही मिळवता येईल, नीतीने नाही मिळाला तर अनितीनेही मिळवता येईल. हे 2 प्रकार होतात देह खरा मानल्यानंतर. पण भगवंत इथं 3रा प्रकार सांगतात की तू देह आहेस असं मानल्यानंतर तुला नीती अनिती ह्याचा सुद्धा विचार करायचा नाही. तुला समत्वामध्ये राहायचं आहे. द्वंद्वाच्या मध्ये बॉर्डरला तुला उभं राहायचं आहे. इकडेही हालायचं नाही आहे, इकडेही हालायचं नाही आहे आणि मग तुला काम करायचं. हा 3रा पर्याय देहबुद्धिस्थित असलेल्या लोकांसाठी भगवंत इथे सांगतात. आणि म्हणून स्वधर्मापालन का गरजेचं आहे, स्वधर्माचं आचरण का गरजेचं आहे, ह्या पद्धतीने भगवंत आज बोलले. पाप पुण्य हे प्रत्येकाने किंवा आपला धर्म काय, आपल्या देहाचं वय काय, आपल्या देहाचा जन्म कुठल्या वर्णामध्ये झाला, ह्या पद्धतीने आपण आपला धर्म फिक्स करायचा, काय आहे तो बघायचा आणि त्याप्रमाणे आपण वागायचं. आणि त्याच्यामध्ये सुख आणि दुःख, लाभ आणि हानी ह्या दोन्हीचा विचार न करता कर्तव्य पालन कसं करता येईल हा उपदेश, हा उद्देश किंवा हा हेतू भगवंतांचा ह्या श्लोकांमधून आपल्याला दिसतो. याच्या पुढचे श्लोक पुढच्या भागामध्ये बघूयात. आज आपण इथेच थांबूयात. कृष्णार्पणमस्तु.